तर भाजपकडे 103 आमदार आहेत आणि अपक्ष म्हणून 115चा आकडा त्यांच्याकडे आहे। तर काँग्रेसकडे 37। कशी असेल मतदानाची एकूणच प्रक्रिया आपण पाहूया। निवडणूक प्रतिनिधींना सूचना वाचून दाखवल्या जात आहेत। आधी बाद मतं तपासली जाणार आहेत, त्यासाठी 12 ट्रे सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। मतांचे 5 ते 6 असे गठ्ठे केले जातील। सर्व मतं एकत्र केली जाणार आहेत आणि त्यापूर्वी 25-25 मतांचे गठ्ठे असतील। मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि मतपत्रिकेचा बॉक्स आता उघडण्यात आलेला आहे। तर 25-25 मतांचे गठ्ठे करण्यात येत आहेत। आधी बाद मतं जी आहेत ती बाजूला काढून हे गठ्ठे बनवले जातील। निवडणूक प्रतिनिधींना या संदर्भातल्या सगळ्या सूचना वाचून दाखवल्या जात आहेत। तर आपण विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या स्क्रीनवर ही संपूर्ण टॅली पाहतोय। भाजपकडून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर। तर वरती आपल्याला 5ही जणांची नावं आणि आकडे इथे दिसणार आहेत। तर सगळ्यात खाली आहेत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार। ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, तर शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव। तर बाजूला उजव्या बाजूला आपल्याकडे असणार आहेत अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे। तर डाव्या बाजूला असतील भावना गवळी आणि कृपाल तुमानी। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकूण 6 मतांची गरज आहे। अपक्ष आणि लहान पक्षांचे जे आमदार आहेत त्यांच्या मतांवर अजितदादा गटाचं लक्ष आहे आणि हीच गरज जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा आहे। त्यांना विजयाच्या जवळ जायचं असेल तर त्यामुळे यातले सगळे डावपेच सगळ्या नेत्यांचे खेळून झालेले आहेत आणि आता त्यांचं भविष्य मतपेटीत बंद झालेलं आहे आणि थोड्याच वेळात निकाल आपल्या हाती येतील। मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे। निवडणूक प्रतिनिधींना सूचना आता वाचून दाखवल्या जात आहेत।